नमस्कार मैत्रिणींनो, तर बघा मी आज आपला व्हिडिओ जो आहे तो आहे साधा ब्लाऊज। तर मी संपूर्ण साधा ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने आणि फास्ट होईल अशा पद्धतीने कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे तो आपण बघणार आहोत। तर इथे हे बाहीचं पॅटर्न आहे। संपूर्ण पॅटर्न मी एकदा तुम्हाला दाखवून देते। हे बाही पॅटर्न आहे, 7.5ची बाही आहे। त्याचबरोबर या पद्धतीने बॅक पार्ट आहे। तर इथं हा बॅक पार्ट आपल्याला अजून कटिंग करायचा आहे। तर बघू शकता, तर हा बॅक पार्ट आहे। त्याचबरोबर ही योकपट्टी आहे, जिथं हिला जॉईंट वगैरे देण्याची गरज नाही आहे, कारण की मी डबलमध्ये अशा पद्धतीने ही कटिंग करून घेतलेली आहे। आणि बघा या पद्धतीने तर योकपट्टी आपली तयार आहे। त्याचबरोबर हे क्रॉसपट्टी आहे आणि त्याचबरोबर इथे आपली कटोरी आहे, बरोबर। तर इथे हे संपूर्ण पॅटर्न आपलं तयार आहे। आता याला स्टिच कसं करायचं ते पाहू आपण सोप्या पद्धतीने। सगळ्यात पहिलं आपण जो बॅक पार्ट आहे त्याचा गळा कट करून ठेवू आणि त्याच्यानंतर कटोरी जी आहे ती आपण इथं घेऊ। तर हा जो बॅक पार्ट आहे याचा मागचा गळा हा 5 इंच आहे। तर आपण इथं 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचंय। मागून पट्टी मोजलेली आहे, तर मग 5.5 इंचावर मी मार्किंग करते। जर तुम्ही वरतून गळा अशा पद्धतीने मोजलेला असेल तर मग तुम्हाला इथं या पद्धतीने गळा टाकायचा आहे। वरतून मोजला तर बघा हा गळा 9.25 इंच आहे। शिवल्यानंतर हा गळा अजून अर्धा इंच कमी होऊन जाईल, कारण की शोल्डर मध्ये याचं मार्किंग जाईल। खालून आपण गळा रुंदी 2.5 इंच ठेवू आणि या पद्धतीने जी गळा रुंदी आहे ती मी इथे 2 इंच ठेवतीये। जर तुमचा गळा डीप असेल तर तुम्ही गळा रुंदी ही वाढवून घेऊ शकता, 2.5 इंच, 2.25 इंच अशा पद्धतीने। आता इथे गोल गळ्याचं राऊंड काढून घेते आणि गळा कट करून घेते। बघा इथे आपण हा गळा कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने गळा आपला कट आहे। आता आपण हा गळा साइडला ठेवू। त्याच्यानंतर आता आपण इथे कटोऱ्या घेऊ। हे बघा, हे कटोरी पॅटर्न आपण दोन्ही साइडला 2 ठेवायचे, जेणेकरून ते एकसारखे तयार होत नाही। टक्स किती घ्यायचा, उंची किती घ्यायची सांगते। हे ब्लाऊज किती साइजचा आहे, तर हे ब्लाऊज जे आहे ते 38 साइजचा आहे। आपण ज्यावेळेस हे दोन्ही कटोऱ्या अशा पद्धतीने ठेवतो तर आपण इथं टक्स किती घ्यायचा आहे, तर आडवा टक्स मी इथं 1.25 इंच घेतलीये आणि उभा टक्स हा 2.25 इंच। अशा पद्धतीने हा टक्स आपण इथं काढून घेतला। त्याच पद्धतीने दुसरा पण मार्किंग करून घ्यायचं, 1.25 इंच आणि 2.25 इंच। आता हे आपल्याला इथं टिप मारून घ्यायची। बघा आता याला डबल टिप मारून घ्यायची आपल्याला। डबल टिप मारून घेतली आपण, जेणेकरून आपला जो कटोरीचा पॉइंट वगैरे आहे इथं याच्यावर थोडंसं डबल टिप मारायची, म्हणजे उसवत वगैरे नाही। बघा या पद्धतीने आपला कटोरीचा शेप हा येणार आहे। इथे आपल्या दोन्ही कटोऱ्या तयार आहेत। तर आता जी साइडची क्रॉस पट्टी आहे ती पण आपण दोन्ही साइडच्या 2 कटोऱ्यांना लावून घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर ह्या दोन्ही साइडच्या 2 कटोऱ्या चेक करून घ्यायच्या आणि दोन्ही पार्टला अशा ठेवल्यानंतर ही कटोरी आपण याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून आता जोडून घ्यायची। कटोरीवर आपण परत एकदा टिप मारून घेणार आहे। डबल टिप आपल्याला मारायची आहे।
तर बघा आपण डबल टिप मारली आणि कटोरी आपली इथे जॉईंट झालेली आहे। जर असं खालीवर भाग झालेला असेल तर आपण नॉर्मल त्याला आपण कट करून टाकायचं। कटोरी जोडताना नेहमी वरतूनच जोडा, खालून कटोरी जोडू नका। जर तुमची कटोरी कमी जास्त झाली तर कटोरी नेहमी इकडनं थोडीफार कट केली तर चालते, पण वरच्या साईडने अजिबात कटोरी ही कट करायची नाहीये। आता आपण दुसरा पार्ट मी इथून खालून जोडते। जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिकत असाल तर कटोरी नेहमी वरच्या साईडने जोडा। आता मी इथं खालून जोडते। सगळ्यात पहिले एक कटोरी चेक करून बघा कुठे कमी जास्त होत नाही ना, त्याच्यानंतरच तुम्ही ही कटोरी जी आहे ती खालून जोडायला। बघा आपण कटोऱ्या ज्या आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत आणि छान अशा कटोऱ्या आपल्याला लागलेल्या आहेत। आता याला लावायची आहे योकपट्टी। अशा पद्धतीने आपण डबल टिपा मारून कटोरी जॉईंट करून घेतली। आता जी योकपट्टी आहे हे बघा, तर इथं डबल फोल्ड करून घेतलेली योकपट्टी आहे ही। याला जॉईंट वगैरे देण्याची गरज नाहीये, कपडा जास्त असल्यामुळे आपण इथं अशा पद्धतीने ही डबल योकपट्टी अशी फोल्ड करून काढून घेतलेली आहे। आता ही दोन्ही साईडच्या योकपट्ट्या आहेत तर आपण ह्या लावून घेऊ ज्याचे त्याला। इकडनं बघा एक पार्ट आपला थोडासा मोठा असतो, इकडनं छोटा असतो, तर तो जो मोठा भाग असतो तो आपण कटोरीच्या साईडने जोडायचा असतो आपल्याला। हे बघा कटोरीच्या साईडने जोडायचे। तर योकपट्टी कशी जोडायची बघा, ही जी योकपट्टी आहे ती तुम्ही या पद्धतीने याच्यावरती ठेवून घ्यायची। ठेवून घेतल्यानंतर याच्यावरतून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे, किंवा तुम्ही योकपट्टी अशी खालून टाकली आणि कटोरीचा पार्ट वरतून ठेवला तरीही चालेल। कसंही केलं तरी ते एकसारखी टिप त्याला लागणार आहे। तर मी इथून वरतून घेतलं आणि योकपट्टी जी आहे ती खालून घातलेली आहे। आता आपण याच्यावरतून एक टिप मारून घेऊ। अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही खालून योकपट्टी आहे, हा वरचा पार्ट आहे कटोरीचा। आता हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला रोल करायचा आहे त्याचा। हे बघा रोल केल्यानंतर जी योकपट्टीचा पार्ट आहे तो आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे। तर जिथून आपण टिप मारली त्याच्याहून परत एकदा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आतमध्ये टिप मारताना जो आतमध्ये आपण कपडा रोल केलेला आहे जो ब्लाऊज, त्याच्यावरती टिप आली नाही पाहिजे। तो व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून त्याच्यानंतरच कडेने टिप मारायची। आता हा पार्ट जो आहे तो आपण अशा पद्धतीने बाहेर काढून घेऊ आणि तुम्ही पाहू शकता तर ही योकपट्टी आपली इथे लागली आहे। तर इकडनं हा पार्ट थोडा जास्त झाला तर तो आपण इथे कट करून टाकू। तर एकसारखा आकार मध्ये आपण हे शेप देऊन घेऊ। तर पाहू शकता आपली इथे योकपट्टी ही छान अशी आपण लावलेली आहे। आता आपण दुसऱ्या साईडची पण लावून घेऊ। बघा आपण इथं ही पण कटोरी योकपट्टी जॉईंट करून घेतलेली आहे। दोन्ही पार्टच्या आपण जी योकपट्टी आहे ती आपण या पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथं हुकलूक पट्टी टाकायची आहे। तर दोन्ही साईडचे पार्टांना हुकलूक पट्टी लावण्यासाठी बऱ्याच मैत्रिणींचं हुकलूक पट्टी जी आहे ती उलट सुलट होती आणि बऱ्याच वेळा जे हुक असतं किंवा बटन असतं ते उलटं पालटं होऊन जातं, कोणचं कुठून लावायचं हे समजत नाही। तर अशा वेळेस काय करायचं मी सांगते। आता ही मागच्या पार्टची जी पट्टी आहे ती आपण इथं घेतलेली आहे आणि आपल्याला अजून एक पट्टी लागणार आहे।
आता ही पट्टी किती इंचाची आहे ती मी सांगते. मी मागील पार्टचीच घेतलेली आहे, तर ही पाऊण 1.5 इंच आणि 1 रेष इतकी आहे. म्हणजे तुम्ही 1.5 इंचाची पट्टी घेतली तरीही चालणार आहे. आता ही एक पट्टी आपण घेतलेली आहे, तर अजून एक पट्टी आपल्याला लागेल. तर इथे ही पट्टी मी इथं काढलेली आहे बघा. या पद्धतीने ही छोटीशी पट्टी आहे. फोल्ड करून बघू आपण, तर ही पट्टी 1.25 इंचाचीच आहे. तर ही जी पट्टी आहे ही आपण बटन लावण्यासाठी घेऊ, कारण की ह्या ब्लाऊजला बटन आहेत, तर आपल्याला ही आतून टाकावा लागेल पट्टी. तर पट्टीचा जो साईज आहे ती सुद्धा थोडी मोठी पाहिजे, कारण की आपल्याला तिथे काजे करायचे आहेत, आपल्याला होल पाडावा लागतील. तर मग तिथं कपडा सुद्धा खालून व्यवस्थित पाहिजे. त्यासाठी मी बटनासाठी ही छोटीशी पट्टी लावतीये. बटनाची पट्टी लावायची असेल तर आपल्याला या पद्धतीने हा पार्ट उलटा ठेवायचा आणि खालून पट्टी जोडायला सुरुवात करायची. आता इथून 1/2 इंचाने टीप मारायला सुरुवात करायची. तर डबल फोल्ड करून पट्टी घेतलेली आहे मी आणि कटोरीच्या साईडने जोडायला सुरुवात करायची. तर पार्ट जो आहे तो उलटा करून ठेवले. आता याला छान असं आपण 1/2 इंचाने टीप मारून घेऊ. बघा, टीप मारल्यानंतर आता ही जी पट्टी आहे तीच आपल्याला याच्यावरती अशी फोल्ड करायची आणि इथून आपल्याला याच्यावरतून टीप मारून घ्यायची. आता इथं टीप मारून घेतल्यानंतर आता हा सरळ पार्ट गेला, तर या पद्धतीने आपल्याला इथं हा आकार दिसणार आहे. आता हा दिसल्यानंतर तुम्हाला ही पट्टी जी आहे ती डायरेक्ट अशी फोल्ड नाही करायची, तर जिथं आपला 1/2 इंचाचा कपडा सुटलेला आहे त्याच्या कडेने आपल्याला ही पट्टी त्याच्यावरून फोल्ड करायची बघा, अशा पद्धतीने. आणि त्याच्यावरून आपल्याला एक टीप मारून घ्यायची. तर पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपण इथं ही पट्टी लावून घेतली. तर याच्यावरती आपण बटन लावणार आहे. बटनाला एवढी जागा लागत नाही, तर तुम्ही ही पट्टी थोडी कमी घेतली तरी चालेल. आणि आतमधून याची जी ही आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे. तर तुम्ही पहा, आपण ही बटन पट्टी लावून घेतली. आता आपण जी काज आहेत, जिथं आपल्याला काजे करायचे आहेत, तर ती पट्टी आपण या पद्धतीने लावणार आहे. तर ही पट्टी इथं अशी फोल्ड करायची आणि ही आता हा पार्ट जो आहे तो सरळ येणार. हा पार्ट आपला उलटा आला होता, हा पार्ट आपला सरळ येणार आणि तो याच्यावरती ठेवून आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची 1/2 इंचाने. अशा पद्धतीने परत आपण याच्यावरती अशी फोल्ड करून याच्यावरती एक दाब टीप देऊन घेऊ. दाब टीप देऊन घेतल्यानंतर बघा, अशा पद्धतीने आता हा उलटा पार्ट आहे आणि त्याच्यावरती ही पट्टी आपली अशी आलेली. पण याच्यावरती आता आपल्याला ही पट्टी डायरेक्ट अशी फोल्ड करायची आहे. इथे याच्या कडेने वगैरे असं काही नाही, ही डायरेक्ट अशी फोल्ड करायची आपल्याला. आणि इथून आपल्याला जवळजवळ 1 इंच इतकं असं आतमध्ये टीप मारून घ्यायची. म्हणजे आपल्याला इथे काजे वगैरे करायला मोकळं जागा पण भरपूर भेटते. तर तुम्ही इथं पाहू शकता. तर इथं आपण हे काजे असे करू शकतो, जिथं आपल्याला होल पाडावे लागतात बटन पट्टीला, त्यासाठी. तर इथं तुम्ही पाहू शकता आपली हुक लूक आणि पट्टी तयार आहे. आता जो गळा आहे तो आपण इथे थोडासा कटकुट करून घेऊ. तसं ह्या कस्टमरला गळा जो आहे तो खाली अजिबात लागत नाही, एकदम वरती लागतो. त्याच्यामुळे मी इथं गळा जो आहे तो आहे असाच ठेवणार आहे. आणि इथून थोडंसं आपण फक्त एक शेप वगैरे म्हणून असं थोडंसं कट करायचं. आता दुसऱ्या गळ्यावरती ठेवून हे चेक करून घ्यायचं आपल्याला. आणि खालीवर झालेलं असेल तर अशा पद्धतीने मार्किंग करून व्यवस्थित याला शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा शेप आपण देऊन घेतलेला आहे.
तर इथं आपण गोल राऊंड शेप पण थोडासा देऊन घेऊ, अशा पद्धतीने। तर पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपला दोन्ही पण गळ्यांना आपण आकार देऊन घेतले। आता आपले हे पार्ट तयार झाले। आता जो मागील पार्ट आहे तो आपल्याला इथं घ्यायचा आहे। मागील पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे। फक्त आपल्याला आता इथे काय करायचं आहे, तर जे टक्स आहेत ते मारून घ्यायचे। तर मी 4 इंचावरती टक्स मारून घेतेय। आडवा टक्स 4 इंच आणि उभा टक्स सुद्धा मी 4 इंचावरती टाकून घेतेय। दोन्ही साइडनी मी मार्किंग करून घेते। टक्स सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। जर तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून टक्स घेतले तर तुमचे बॅक पार्ट मधील टक्स हे व्यवस्थित दोन्ही साइडनी सेम टू सेम येतात आणि मग येणं आपला ब्लाउज जो आहे तो कधीही बघा बऱ्याच ताईंचे ब्लाउज जे आहेत ते असे एक साइडला जात्या किंवा एक साइडला सरकत्या। तर हे टक्स सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। आता इथे आपण टिप मारून घेऊ। डबल टिप मारायची आपल्याला। तर आपल्या इथं बॅक पार्टचे टक्स झालेले आहेत। तर आपल्याला इथं सगळ्यात पहिला महत्त्वाचं म्हणजे पाइपिंग। जेवढा कपडा उरेल असेल त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला पाइपिंग करायची आणि मग त्याच्यानंतर पट्ट्या बसवण्यासाठी जर आपल्याकडे कपडा शिल्लक राहिला तरच आपण ब्लाउज मधला कपडा कमरपट्टीसाठी वापरू, नाही तर मग आपल्याला दुसरा कपडा घ्यावा लागेल। तर सगळ्यात पहिलं मी पाइपिंग बघणार आहे। त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला हे शोल्डर जॉईंट करून घ्यावा लागेल। तर हा सरळ पार्ट ठेवला बॅक पार्टचा, त्याच्यावरती हे जे फ्रंट पार्ट आपण तयार केले ते या पद्धतीने उलटे करून ठेवलेत। पहा, हे उलटा भाग आहे वरचा, खालून सरळ भाग आतमध्ये आहे, बॅक पार्ट सरळ भाग आतमध्ये आहे। तर आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवायचे आणि हुक लूक पट्टी समोरासमोर येईल अशा पद्धतीने हे पार्ट ठेवून घ्यायचे। शोल्डरला शोल्डर आता जॉईंट करून घेऊ आपण। बघा, सरळ टिप मारून घेतली, त्याच्यानंतर नॉर्मल मी तिरकी टिप मारून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण थोडंसं हे तिरकी टिप मारून घेतली। तसंच दुसरं पण शोल्डर याच पद्धतीने जॉईंट करून घेऊ। आता पहा, आपण शोल्डरला शोल्डर हे जॉईंट करून घेतलेले आहेत। आता हे परत आपण काय करू, हे एकमेकांवरती ठेवू। बघा, अशा पद्धतीने हे एकमेकांवरती ठेवायचे चारी पण पार्ट, शोल्डर, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचे, आणि हे पुन्हा एकमेकांना व्यवस्थित चेक करून घ्यायचं। हे बघा, आपण हे अशा पद्धतीने हे करून घेतलं। हे एक व्यवस्थित एकमेकांवरती हे पार्ट ठेवून घेतल्यानंतर कुठं आपल्याला कमी जास्त वाटलं तर ते आपल्याला कट करायचं आहे। तर बऱ्याच वेळा शोल्डर हे मागं पुढं होतं। तर आता बऱ्याच मैत्रिणींना वाटेल की ताई आपण जर फ्रंट पार्टचा मोंडा हा आतून डाऊन असतो, तर इथं आपल्याला मोंढ्यामध्ये काहीच करायचं नाही। नॉर्मल इथं थोडंसं आपल्याला छाटायचं असतं। जे शोल्डरमध्ये कुठं कमी जास्त असेल तर ते एक लेवलला होऊन जातं। बघा, या पद्धतीने इथं खाली आपल्याला काही करायचं नाही आहे। जो मोंढ्यातला फ्रंट पार्टचा शेप आहे तो तसाच ठेवायचा आहे। नॉर्मल कुठं माग पुढं असेल तर ते आपल्याला फक्त सरळ करून घ्यायचं आहे। तर बघा, आता हे जे शोल्डर आहे ते सुद्धा आपण एकसारखं करून घेऊ। अशा पद्धतीने आता आपलं हे झाल्यानंतर पाहू शकता, शोल्डर आपलं एकदम व्यवस्थित एकसारखं तयार आहे। आता आपल्याला जी पाइपिंग आहे ती सगळ्यात पहिलं बघू। तर हे बाहीचं पॅटर्न आहे। हे बघा, हा उरलेला कपडा आहे। यामध्ये सगळ्यात पहिलं आपण जी पाइपिंग आहे त्यासाठी इथं जो काट आहे तो मी काढून घेणार आहे।
इथं तिरक्या पट्ट्या नाही निघणार, त्यामुळे आपण इथं सरळ काठच काढून घेऊ। तर याची जवळजवळ रुंदी जी आहे ती पायपिंगसाठी मी 1.5 इंच इतकं ठेवलेलं आहे। तुम्ही 1 इंच सुद्धा घेऊ शकता, जर नवीन ब्लाऊज शिकत असाल तर 1 इंचाचं घेऊ शकता। आता तुम्ही पाहू शकता इथं आपल्या पट्ट्या उरलेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण कमरपट्टीसाठी काढून घेऊ नंतरून। आणि जर बऱ्याच वेळा उरत नाही कपडा तर मग आपण त्यासाठी वेगळा कपडा वापरायचा। अगोदरच कपडा हा कट करून नाही ठेवायचा। कमरपट्टी आपण पाठीमागून नंतरून पण टाकू शकतो, बरोबर, कारण की जर कपडा कमी पडला तर कुठून आणायचा। आपण कमरपट्टीला दुसरा कपडा वापरू शकतो, त्यामुळे आपण इथं नंतरून टाकली तरीही चालते, काही होत नाही। आता इथं आपल्याला जो पुढचा गळा आहे तिथून स्टार्टिंग करायची आहे पायपिंगसाठी। पायपिंगसाठी मी इथं ही पट्टी एकमेकांना जॉईंट करून घेतली। आता इथं फोल्ड करायचं आणि जो काट आहे तो आपल्याला साईडने ठेवायचा। जिकडनं आपण कट केलं त्या पद्धतीने इथे जॉईन करायचं। आता जर तुमच्याकडे तिरक्या पट्ट्या असेल तर मग तुम्ही तिरकी पट्टी पण जॉईंट करू शकता। मी इथं काट घेतलेला आहे। आता याला आपण छान असं सगळीकडून हे करून घेऊ। काट जोडताना पण काठ असा हलका आपल्याला ओढायचा आहे, फक्त नॉर्मल। खालच्या कपड्याला अजिबात ओढायचं नाही। खालचा कपडा हा व्यवस्थित धरायचा, त्याला खेचायचं नाही, फक्त जी पट्टी आहे तिला नॉर्मल खेचायचं। आणि ज्यावेळेस असं शोल्डर येतं त्यावेळेस पट्टी थोडीशी जास्त खेचायची। शोल्डर वगैरे उतरत असेल तर तिथं उतरायचे चान्स कमी होऊन जात्या, त्यामुळे पट्टी थोडी खेचायची, कारण लूज राहिली पायपिंग तरी आपलं शोल्डर उतरतं। संपूर्ण पायपिंग आपण या पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे। पहा आता इथे काय करायचं, ही पट्टी बघा अशी फोल्ड होते आपली, बरोबर। आता ही पट्टी आपल्याला इथं दुसरी साइड घेतली मी। आता इथे ही पट्टी आपल्याला याच्या कडेने इथे हे करायची, पण हे करायच्या आधी तुम्ही इथं थोडेसे कट वगैरे पण लावून घेऊ शकता, जेणेकरून पायपिंग ही अजिबात उलटत नाही। बघा जिथं पण अशी राऊंड असतो ना आपला कटोरी ब्लाउज मध्ये किंवा गोल गळा असेल तर मग काय होतं, आपलं इथं थोडासा कपडा जो आहे तो पलटी मारतो, पायपिंग पलटी मारते। तर इथं थोडं जिथं पण आपला गोल राऊंड असेल ना तिथं थोडेसे कट लावले तर पायपिंग आपली अजिबात उलटणार नाही। तर मी इथं थोडे थोडे कट लावून घेते। अशा पद्धतीने हे कट लावून घेतले। आता आपण ही पट्टी याच्या कडेने या पद्धतीने फोल्ड करायची आपल्याला। तर पट्टी फोल्ड मी आपण वरतून करू, कट लावलेले असतात तर ते छान असे आपल्याला पलटी मारता येते पट्टी याच्या कडेने। बघा जे पट्टीच्या वरतून आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची, डायरेक्ट नाही फोल्ड करायची, या पद्धतीने त्याच्या आतून फोल्ड करायची आणि त्याच्या वरतून एक टिप मारून घ्यायची। तर आपण इथे ही पट्टी या पद्धतीने जॉईंट करून घेतली, पाहू शकता। आता आतमध्ये पट्टी जर तुमची असा काट नसेल, धागे दोरे असतील तर तुम्हाला इथं थोडंसं कटिंग करून टाकायचं, धागे दोरे असतील तर। आता याच्या जर जास्त आपला काही पट्टीचा भाग बाहेर निघला असेल तर तो आपण इथं कट करून टाकू।
म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती छान अशी तयार होऊन जाते। आता इथं जो काट आहे तो पण मी इथं थोडासा कट करून टाकते, जिथे एक्स्ट्राचा जास्त निघलेला भाग आहे तो बाहेर। तर तुम्ही इथं पहा, आपण इथं हे आतमधलं कट करून टाकलं, जेवढा पण असा साईडचा काट वगैरे होता तो एक्स्ट्राचा कपडा। आता इथं आपण पायपिंग घेऊ आपल्या यानी, आपल्याला जेवढी जाड पाहिजे बारीक पाहिजे अशी आपण इथं आता पायपिंग ही फोल्ड करून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता इथं जाड बारीक तुम्हाला जशी पाहिजे तशी पायपिंग इथं आपण घेऊ शकतो। आता याच्यामध्येच आपल्या टीप आली पाहिजे या खाच्यामध्ये। तर पहा, आपण इथं छान अशी पायपिंग तयार करून घेतली आणि तुम्ही बघू शकता इतकी छान आपली पायपिंग जशी आपल्याला पाहिजे जाड बारीक अशी आपली पायपिंग तयार आहे। संपूर्ण ब्लाउजला आपण इथं ही पायपिंग तयार करून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता। आता बाही जॉईंट करून घ्यायची आणि फिटिंग करून घ्यायची। तर आपला इथं संपूर्ण व्हिडिओ जो आहे ना छान असा तयार झालेला आहे। मी आता इथं बाही पण जॉईंट करून घेते, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो। आता बाही वगैरे जॉईंट करते, फिटिंग करते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते।